Hello friends, my name is Dhanaji Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 10th standard topic 4.5 Joan of Arc. Joan of Arc, written by George Bernard Shaw, 1856 to 1950. was an Irish playwright and critic. जॉर्ज बर्नार्ड शॉ हा आयरिश नाटककार व प्लेराइट व नाटक लिहिणारा लेखक किंवा क्रिटिक्स होता व टीकाकार होता. ही रोट मोर दॅन 60 प्लेज ड्युरिंग हिज लाईफ टाइम. त्याने पूर्ण लाईफ टाइम मध्ये त्याने त्याचे एकूण 60 प्लेज लिहिलेले आहेत, म्हणजे नाटकं लिहिलेले आहेत 60, इन्क्लुडिंग मेजर वर्क सच एज. त्यापैकी पुढचे काही मेजर आहेत, महत्वाचे आहेत कोणकोणते आहेत. मॅन अँड सुपरमॅन इन 1902, पिग्मॅलियन इन 1912 अँड द सेंट जॉन इन 1923. ही वॉज अन लीडिंग ड्रॅमेटिस्ट ऑफ हिज टाइम. त्यांच्या टाइम मधला ते अतिशय लीडिंग ड्रॅमेटिस्ट होते, नाटककार होते. He was awarded the Nobel Prize in Literature in 1923. 1925 मध्ये त्यांना लिटरेचरचा नोबेल प्राइज सुद्धा मिळालेला आहे. This lesson is an extract from a play called Joan of Arc by Bernard Shaw. It refers to the 100 Years' War which was fought between England and France. Most of France was captured by the enemy. The city of New Orleans, a French city, was also held by the British. Joan was a young and brave girl. She led the French army and won several times during the war. When the play opens, she requests Captain Robert, a military officer, to help her and provide her with an armor and a few men in order to free the city of New Orleans. Captain Robert thought that she must be mad. He could not believe how other people trusted her. Finally, he gave her permission to go on the mission. जॉर्ज बर्नार्ड शॉच्या जॉन ऑफ आर्क या नाटकामधून हा उतारा घेतलेला आहे. इंग्लंड व फ्रान्स मधील 100 वर्षे चाललेल्या युद्धाचा काळ याच्यात दाखवला आहे. फ्रान्सचा बहुतांशी भाग शत्रूंनी जिंकला होता. न्यू ऑर्लिन्स हे फ्रेंच शहर ब्रिटिशांच्या ताब्यात होतं. एकदा कॅप्टन रॉबर्ट या सैन्य अधिकाऱ्याकडे एक 18-19 वर्षाची तरुण मुलगी येते व न्यू ऑर्लिन्स शत्रूच्या ताब्यातून सोडवण्यासाठी एक चिलखत आणि हत्यारे व थोडे लोक द्यावे अशी मागणी करते. ती एक साधी शेतकऱ्याची मुलगी असते, पण अनेक वेळा सैन्याचे नेतृत्व करून तिने युद्ध जिंकलेली होती. कॅप्टन रॉबर्टचा तिच्यावर विश्वास बसत नाही. त्याला वाटतं की ती वेडी असली पाहिजे. आश्चर्य म्हणजे त्याच्या इतर सैनिकांचा तिच्यावर विश्वास असतो. त्यांना ही वेड लागले असले पाहिजे असे त्याला वाटते, परंतु तिचा आत्मविश्वास पाहून तो तिला हवे ते करायची परवानगी देतो. त्या दोघांमधील भेट या भागात दाखवली आहे. त्यातून आपल्याला जोन ऑफ आर्क चे गुण दिसून येतात. बघा स्टोरी बघूया, लाईन टू लाईन बघा स्टोरी बघूया काय आहे दिलेलं. द वॉर फॉट बिटवीन इंग्लंड अँड फ्रान्स फ्रॉम 1337 to 1453 has come to be known as the 100 Years' Wars. इसवी सन 1337 ते 1453 च्या दरम्यान इंग्लंड व फ्रान्समध्ये जे युद्ध झाले त्याला 100 वर्षाचे युद्ध असे म्हटले जाते. Joan was a peasant girl born in eastern France who led the French army to several victories during this war. पूर्व फ्रान्समध्ये जन्मलेली जोन एका शेतकऱ्याची मुलगी होती. तिने या युद्धात फ्रेंच सेनेचे नेतृत्व करून अनेक विजय मिळवून दिले होते.
This play begins at the time when all of northern France and the some part of the southwest were under foreign control. संपूर्ण उत्तर फ्रान्स आणि काही नैऋत्य भाग जेव्हा परकीय सत्तेखाली होता त्या काळावर आधारित हे नाटक आहे. The English controlled some part and the Burgundies controlled the others. काही प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात होता तर काही बर्गंडीच्या म्हणजे फ्रान्समधील शहर सैन्याच्या ताब्यात होते. The city of New Orleans or the city of New Orleans, one of the few remaining French cities was held by the English. उर्वरित काही फ्रेंच शहरापैकी एक न्यू ऑर्लियन्स शहर ही इंग्रजांच्या ताब्यात होते. द इयर इज 1429. ते 1429 साल होते. कॅप्टन रॉबर्ट दी बॉड्रिकोर्ट a military officer is seated at the table. His steward stand facing him. मिलिटरी ऑफिसर कॅप्टन रॉबर्ट दी बॉड्रिकोर्ट टेबलापाशी बसले होते. त्यांचा सेवक समोर उभा होता. बघा स्टीवर्ड म्हणजे त्याचा सेवक, त्यांचा बघा कुठे होता, समोर उभा होता. अशा प्रकारची सुरुवात आहे. बघा फर्स्ट स्पीकर इज रॉबर्ट. काय बोलतो बघा रॉबर्ट, आय टोल्ड यू टू थ्रो द गर्ल आउट. त्या मुलीला बाहेर हाकलून दे असं मी तुला सांगितलं नाही होतो ना. यू हॅव 50 आर्म्ड सोल्जर्स अँड डझन्स ऑफ स्ट्रॉंग सर्वंट टू कॅरी आउट माय ऑर्डर. माझे हुकूम अंमलात आणण्यासाठी तुझ्याकडे 50 सशस्त्र सैनिक आहेत आणि डझनवार बलवान नोकर सुद्धा आहेत. आर दे अफ्रेड ऑफ हर. त्यांना तिची भीती वाटते का. स्टीवर्ड्स म्हणजे बा त्याचा जो नोकर आहे तो स्टीवर्ड. नोकर काय म्हणतो बा, नो सर वी आर अफ्रेड ऑफ यू बट शी पुट्स करेज इन अस. नोकर म्हणतो बा नाही मालक किंवा सर, आम्हाला आपली भीती वाटते, तिच्यामुळे खरे तर आमचे धैर्य वाढते. शी रिअली डझंट सीम टू बी अफ्रेड ऑफ एनिथिंग. तिला खरोखरच कशाचीही भीती वाटत नसावी. परहॅप्स यू कुड फाईट हर सर. तुम्हीच कदाचित तिला घाबरवू शकाल. देन रॉबर्ट काय म्हणतोय, अगदी ग्रीमली मीन्स गंभीरपणे. परहॅप्स फेअर इज शी नाऊ. शक्य आहे. बघूया आता कुठे आहे ती. स्टीवर्ड्स बघा तो नोकर पुन्हा बोलतो बघा, डाऊन इन द कंट्री यार्ड सर. खाली अंगणात आहे सर. That time Robert goes to the window and asks the soldier to send the girl up. रॉबर्ट खिडकीपाशी जातो आणि त्या मुलीला वर पाठवण्यास सैनिकास सांगतो. The girl enters. मुलगी तिथे प्रवेश करते. She is a well built strong country girl of 17 to 80 years. ती 17-18 वर्षाची गावाकडची मजबूत बांध्याची ती मुलगी होती. The squares glare neither frightens her nor stop her. अधिकाऱ्याच्या तीक्ष्ण नजरेची तिला जराही भीती वाटत नाही आणि तिचे बोलणेही थांबत नाही. शी स्पीक्स कॉन्फिडेंटली. ती आत्मविश्वासाने बोलू लागते. जॉन, गुड मॉर्निंग कॅप्टन स्क्वेअर. ती मुलगी बोलते, शुभ प्रभात कॅप्टन साहेब. You are to give me a horse and armor and some soldiers and send me to the Dauphins. बघा आपण मला एक घोडा, एक चिलखत आणि काही सैनिक देणार आहात आणि मला डॉल्फिनकडे पाठवणार आहात. डॉल्फिनकडे तुम्ही मला पाठवणार आहात. रॉबर्ट म्हणतोय, दिस गर्ल इज मॅड. रॉबर्ट म्हणतो, ही मुलगी वेडी आहे का. व्हाय डिडंट यू टेल मी सो यू ब्लॉकहेड. ही मुलगी वेडी आहे का, हे तुम्हाला का नाही सांगितलंस मूर्ख माणसा. नको बा स्टीवर्ड्स. नोकर बोलतोय सर डू नॉट अँगर हर. तिच्यावर रागवू नका सर. गिव्ह हर व्हॉट शी वॉन्ट. तिला जे हवे आहे ते तिला कृपया द्या. रॉबर्ट,
I shall send you back to your father with order to put you under lock and key. तो रॉबर्ट म्हणतो बा मी तुला तुझ्या वशाकडे परत पाठवून कुलपात कोंडून ठेवण्याचा हुकूम देणार आहे. जॉन काय म्हणते बा यू थिंक यू विल स्क्वेअर. बा स्क्वेअर मुलगी म्हणते तुम्ही असे करू शकाल असे तुम्हाला वाटत असेल, बट इट वोंट हॅपन दॅट वे. तुम्ही असे करू शकाल असे तुम्हाला वाटत असेल तरी तसे होणार नाही सर. यू सेड यू वुड नॉट सी मी बट हिअर आय एम. बघा मला भेटणार नाही असे तुम्ही म्हणाला होतात पण मी इथे तुमच्या समोर उभी आहे. देन Robert, so you are assuming that I will give you what you want? रॉबर्ट म्हणतो म्हणजे तुला जे हवे आहे ते मी तुला देईन असे तू गृहीत धरलेले आहेस का धरलेले दिसतेस. जॉन येस स्क्वायर. कंटिन्यू बा बिझिली. अ हॉर्स विल कॉस्ट 16 francs or francs or francs sorry francs नाही francs. मुलगी म्हणते हो स्क्वायर. त्वरेने पुढे बोलू लागते. एका घोड्याची किंमत 16 francs असते. इट इज अ बिग अमाऊंट ऑफ मनी. ही खूप मोठी रक्कम आहे. बट आय कॅन सेव्ह इट ऑन द आर्मर. पण मी ती चिलखतासाठी शिल्लक ठेवीन. आय डोंट नीड ब्युटिफुल आर्मर्स मेड टू माय मेजर. मला माझ्या मापाचे सुंदर चिलखत नको आहे. आय कॅन फाइंड अ सोल्जर्स आर्मर दॅट विल फिट मी विल इनफ. एखाद्या सैनिकाच्या ठीकठाक बसेल असे चिलखत मी शोधून घेईन. आय शॅल नॉट वॉन्ट मेनी सोल्जर्स. मला जास्त सैनिकही नको आहेत. द डॉफिन्स विल गिव्ह मी ऑल आय नीड्स टू फ्री अर्लिन्स. अर्लिन्स शहर मुक्त करण्यासाठी जे काही लागेल ते डॉफिन म्हणजे फ्रान्सचे युवराज आहे. डॉफिन आहे ते कोण आहे तर डॉफिन द ओल्डेस्ट सन ऑफ द किंग ऑफ फ्रान्स. फ्रान्सचे युवराज होते ते मला सर्व देतील. Then Robert shock to free Orleans. रॉबर्ट धक्का बसून शॉक होतो म्हणजे धक्का बसतो. टू फ्री अर्लिन्स शहर मुक्त करण्यासाठी. जॉन सिम्पली जॉन सहजपणे म्हणते येस स्क्वायर 3 men will be enough for you to send with me. होय स्क्वायर फक्त 3 माणसे दिलीत तरी मला पुरेशी आहेत. पॉली अँड जॅक हॅव प्रॉमिस टू कम विथ मी. पॉली आणि जॅकने येण्याचे वचन मला दिले आहे. रॉबर्ट यू मीन मॉन्सियर डी पोलेंची. म्हणजे जो म्हणतो हो रॉबर्ट काय म्हणतो बा रॉबर्ट यू मीन्स मॉन्स्टर डी तो म्हणतोय म्हणजे पॉलेंजी महाशय का. जॉन और जॉन काय म्हणतो येस स्क्वायर जॅक विल कम विलिंगली. होय जॅक महाशय स्वतः येणार आहेत. ही इज अ व्हेरी काइंड जेंटलमन अँड गिव्स मी मनी टू गिव्ह टू द पुअर. बघा ते अतिशय दयाळू व सभ्य गृहस्थ आहेत. गरिबांना देण्यासाठी आर्थिक मदतही ते मला करतात. आय थिंक जॉन Godsev will come and dig the archers and their servants John of Huncoats and Julian. जॉन गॉडसेव येतील असे मला वाटते. तसेच तिरंदाज डिक आणि त्याचे सेवक हॉनकोटचे जॉन व जुलियन हे सुद्धा येतील असा माझा अंदाज आहे. There will be no trouble for you, squire. श्रीमान तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. हॅव अरेंज इट ऑल. मी सर्व व्यवस्था केलेली आहे. आय हॅव अरेंज इट ऑल म्हणजे मी ही सर्व व्यवस्था केलेली आहे. यू हॅव ओनली टू गिव्ह द ऑर्डर. तुम्हाला फक्त आज्ञाच द्यायची आहे. रॉबर्ट टू द स्टीवर्ड्स इज दिस ट्रू अबाउट मेजर्स डी पॉलेंजी. नोकराला उद्देशून तो रॉबर्ट म्हणतोय पॉलिंजी महाशयाविषयी खरे आहे का. स्टीवर्ड्स इगरली स्टीवर्ड्स त्वरित लगेच बोलतो येस सर. अँड अबाउट मेड्स ऑर द मॉन्झियर्स डी मेड्स टू.
दे बोथ वॉन्ट टू गो विथ हर. हो सर, तोच नोकर बोलतोय की हो सर, आणि मेज महाशयाविषयी देखील ते दोघे तिच्याबरोबर जाऊ इच्छितात. ते दोघेही तिच्याबरोबर जाऊ इच्छित आहे. रॉबर्ट goes to the window and shouts into the courtyard. बघा, तो रॉबर्ट खिडकीपाशी जाऊन अंगणाच्या दिशेने मोठ्याने ओरडतो किंवा बोलतो. सेंड बा Monsieurs de Poligny's to me, will you? तो म्हणतो पॉलिंजी महाशयांना माझ्याकडे पाठवा. जॉन किडबा विल यू बा. ही टर्न्स टू जोनकडे ओळखतो आणि बोलतो बा गेट आउट अँड वेट इन द यार्ड. जा आता तू बाहेरच्या अंगणात थांब असं तो त्या जोनला तो सांगतो. जोन काय बोलते, स्माइलिंग ब्राईटली ॲट हिम. त्यांच्याकडे पाहून खुलून हसत बोलते राईट स्क्वायर, ठीक आहे सर असं बोलते. अँड शी गोज आउट. ती बाहेर जाऊन उभे राहते. रॉबर्ट टू द स्टीवर्ड्स. रॉबर्ट त्या नोकराला उद्देशून बोलतोय, काय बोलतोय, गो विथ हर, तिच्या बरोबर जा. स्टे विथ कॉल अँड कीप युअर आईज ऑन हर. माझ्या हाकेच्या अंतरावर थांब आणि तिच्यावर लक्ष ठेव. आय शॅल हॅव हर अप हिअर अगेन. मी तिला पुन्हा वर बोलवणार आहे. The stewards retreat hesitantly. नोकर घाईने निघतो. And Bertrand de Poligny, a French guards, enters, salute and stand waiting. फ्रेंच सुरक्षा रक्षक बर्ट्रंड दी पॉलिंजी प्रवेश करतो आणि त्याला सलाम करून उभा राहतो. Then रॉबर्ट काय बोलतो, she says you Jack and Dick have offered to go with her. तू जॅक आणि डिक तिच्या बरोबर जाण्यास तयार आहात असे ती म्हणते. What for? कशासाठी? Do you take her crazy idea of going to the Dauphin seriously? डॉल्फिनकडे म्हणजे फ्रान्सच्या युवराजकडे जाण्याची तिची विचित्र कल्पना तुम्ही गांभीर्याने घेतली आहे का? पॉलिंजी काय बोलतो, पॉलिंजी स्लोली हळूवारपणे बोलतो, सावकाशपणे. देअर इज समथिंग अबाउट हर इट मे बी वर्थ ट्राईंग. ती म्हणते त्यात काय तथ्य आहे, प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. ती म्हणते त्यात काही तथ्य आहे, आपल्याला प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. रॉबर्ट, ओ कम ऑन पॉली, यू मस्ट बी आउट ऑफ युअर माइंड. रॉबर्ट म्हणतोय, हे तू काय बोलतो आहेस पॉली, तुला वेड लागले आहे का? पॉलिंजी अनमूव्ह. पॉलिंजी विचलित न होता स्थिर राहून बोलतो, व्हॉट इज रॉंग विथ इट, यात काय चुकीचं आहे. द डॉल्फिन द डॉल्फिन इज इन Sinon like a rat in a corner except that he won't fight. डॉल्फिन फ्रान्सचा जो युवराज आहे बिळातल्या उंदरासारखा शिनॉन मध्ये लपला आहे, तो काही लढणार नाही. द इंग्लिश विल टेक अर्लिन्स. इंग्रज अर्लिन्स घेणार. ही विल नॉट बी एबल टू स्टॉप देम. तो त्यांना थांबवू शकणार नाही. रॉबर्ट काय म्हणतो, ही पेड द इंग्लिश द इयर बिफोर लास्ट ॲट मॉन्ट्रेजिस. आय वॉज विथ हिम. रॉबर्ट म्हणतो, गेल्या वर्षीच्या आदल्या वर्षी मॉन्ट्रेजिस मध्ये त्याने इंग्रजांचा पाडाव केला होता, मी तेव्हा त्याच्याबरोबर होतो. पॉलिंजी, बट दिस टाइम हिज मेन आर कोवर्ड्स अँड नाऊ ही कांट वर्क मिरॅकल्स. पॉलिंजी म्हणतो, पण ही माणसे भ्यायलेली आहेत आणि तो चमत्कार घडवू शकत नाही. अँड आय टेल यू दॅट नथिंग कॅन सेव्ह अवर साइड्स नाऊ बट अ मिरॅकल्स. आणि खरी सांगायचे तर एखादा चमत्कारच आपल्याला वाचवू शकेल. देन रॉबर्ट काय बोलतो, मिरॅकल्स आर ऑल राईट पॉली. मिरॅकल्स म्हणजे चमत्कारांचे ठीक आहे पॉली, पण द ओनली डिफिकल्टी अबाउट देम इज दॅट दे डोंट हॅपन नाउडेज मीन्स बघा, पण समस्या ही आहे की आजकाल तेही घडताना दिसत नाही. म्हणजे मिरॅकल सुद्धा होत नाहीयेत सध्याच्या काळामध्ये. देन पॉलिंजी, आय यूज टू थिंक सो. पॉलिंजी म्हणतोय, मलाही असे वाटत होते. आय एम नॉट सो शुअर नाऊ.
पण मला आता असे वाटत नाही. देअर इज समथिंग अबाउट हर. तिच्यामध्ये काहीतरी असामान्य आहे. आय थिंक द गर्ल हरसेल्फ इज अ बीच ऑफ अ मिरॅकल. ती मुलगी स्वतःचे एक चमत्कार आहे असे मला वाटते. एनी हाऊ दिस इज आवर लास्ट चान्स. लेट्स सी व्हॉट शी कॅन डू. काही असले तरी ही आपली शेवटची संधी आहे. ती काय करू शकते ते आपण पाहू. रॉबर्ट वेवरिंग्स, यू रिअली थिंक दॅट. बघा रॉबर्ट घुटमळतच म्हणतो, तुला खरेच असं वाटतं का? तुला असं खरंच वाटतं का? पॉलिनची टर्निंग्स बा पॉलिनची वळून पाहत काय म्हणतो, इज देअर एनिथिंग एल्स लेफ्ट फॉर यूज टू थिंक. वाटण्यासारखे आपल्याकडे दुसरे काही शिल्लक राहिले आहे का, असं तो पॉलिनची बोलतो. लेट्स टॉक अ चान्स. सॉरी टॉक नाही तो शब्द, लेट्स टेक अ चान्स. एक संधी घेऊन पाहूयात. पाहायला काय हरकत आहे. हर वर्ड्स हॅव पुट फायर इन टू मी. तिच्या शब्दांनी माझ्यामध्ये द्वेष निर्माण केला आहे. अँड मी पेटून उठलो आहे. रॉबर्ट गिव्हिंग अप वेव. रॉबर्ट हार मानत काय म्हणतो बा वेव, ठीक आहे. यू आर ॲज मॅड ॲज शी इज. म्हणजे बा तू देखील तिच्यासारखाच वेडा आहेस. पॉलिनची ऑब्सिनेटली बा काय म्हणतो बा, हट्टानेच म्हणतो बा. पॉलिनची हट्टानेच बघा काय बोलतोय, हट्ट. ऑब्सिनेटली मीन्स हट्ट बा. वी वॉन्ट अ फ्यू मॅड पीपल नाऊ. आता आम्हाला सुद्धा आणखी काही थोड्या वेड्या माणसांची गरज आहे. सी फेअर द सेन वन्स हॅव लँडेड अस. शहाण्या समजल्या जाणाऱ्या माणसांनी आपल्याला कोणत्या परिस्थितीत आणून ठेवले आहे पाहतच आहात तुम्ही. रॉबर्ट आय फील लाईक अ फूल. मला मूर्ख असल्यासारखे वाटत आहे. स्टील इफ यू फील शुअर. तरीही तुला खात्री असेल तर शुअर. बघूया आपण तिला एक संधी द्यायला बघूया, देऊन टाकूया. पॉलिनची म्हणतोय आय फील शुअर इनफ टू टेक हर टू शिनॉन अनलेस यू स्टॉप मी. पॉलिनची म्हणतोय तिला शिनॉनला घेऊन जाण्याविषयी मी ठाम आहे, अर्थातच तुम्ही विरोध केला नाहीत तर. देन रॉबर्ट डू यू थिंक आय आउट टू हॅव अनदर टॉक विथ हर. रॉबर्ट म्हणतो मी तिच्याशी आणखी एकदा बोलले पाहिजे का. पॉलिनची गोइंग टू द विंडो. येस जोन कम अप. पॉलिनची खिडकीपाशी जात, हो जोन वरती ये असं तिने बोललं. जोन एंटर्स. बा तिथे त्यावेळेस ती जोन येते. देन बा पॉलिनची काय बा ग्रॅव्हिली. और ग्रॅव्हिली मीन्स लाईक गंभीरपणे. बी सीटेड जोन. जोन बस. रॉबर्ट व्हॉट इज युअर नेम. रॉबर्ट म्हणतो तुझे नाव काय आहे. व्हॉट इज युअर नेम. जोन म्हणतो बा दे ऑलवेज कॉल मी जेनी. इन लॉरिन हेअर इन फ्रान्स आय एम जोन. जोन मध्ये लॉरेन मध्ये मला जेनी म्हणत, इथे फ्रान्समध्ये मी जोन आहे. द सोल्जर्स कॉल मी द मेड. सैनिक मला मेड म्हणजे मदतनीस म्हणतात. देन बा रॉबर्ट हाऊ ओल्ड आर यू. तुझे वय काय आहे. जोन 17. सो दे टेल मी. ते 17 वर्षाचे त्यांनी सांगितल्याप्रमाणे. इट माइट बी 19. आय डिडंट रिमेंबर. कदाचित 19ही असू शकेल, नक्की मला आठवत नाही. रॉबर्ट आय सपोज यू थिंक रायझिंग अ सेज इज ॲज इझी ॲज अ चेझिंग अ काऊ आउट ऑफ अ मेडो. म्हणजे बघा रॉबर्ट सैन्याचा वेढा घालणे म्हणजे कुरणावर चालणाऱ्या गायीच्या मागे फिरणे एवढे सोपे आहे असे तुझा समज आहे असे मला वाटते. यू थिंक सोल्जर इज एनीबडीज जॉब. कुणीही युद्ध करू शकतो असे तुला वाटते का. सॉरी, यू थिंक सोल्जरिंग इज एनीबडी जॉब. सोल्जरिंग म्हणजे सैनिकाचं काम. युद्ध करू शकतो असे तुला वाटते का. त्याच्यावर जोन बोलते आय डोंट थिंक इट कॅन बी व्हेरी डिफिकल्ट इफ गॉड इज ऑन युअर साइड. जोन बोलते ईश्वराची साथ असेल तर कोणतीही गोष्ट फार कठीण नसते असे मला वाटते. रॉबर्ट
ग्रीमली बा रॉबर्ट कठोरपणे बोलतो बा. हॅव यू एव्हर सीन इंग्लिश सोल्जर्स फायटिंग? इंग्रज सैन्याला लढताना तू कधी पाहिले आहेस का? हॅव यू एव्हर सीन देम प्लंडरिंग, बर्निंग, टर्निंग द कंट्री साइड्स इनटू डेझर्ट? लुटमार करताना, जाळपोळ करताना, गावे ओसाड करून टाकताना त्यांना कधी पाहिले आहेस का? हॅव यू हर्ड नो टेल्स ऑफ देअर प्रिन्स हु इज द डेव्हिल हिमसेल्फ ऑर ऑफ द इंग्लिश किंग्स फादर? त्यांच्या क्रूर राजपुत्राच्या किंवा इंग्रज राजाच्या पित्याच्या कहाण्या ऐकल्या नाहीस का? जोन बा, यू डू नॉट अंडरस्टँड स्क्वायर. तुमच्या लक्षात येत नाहीये स्क्वायर. आवर सोल्जर्स आर ऑलवेज बीटन बिकॉज दे आर फ्राइटन ओनली टू सेव्ह देअर स्किन्स अँड द शॉर्टेस्ट वे टू सेव्ह युअर स्किन इज टू रन अवे. बघा, आपले सैनिक आजपर्यंत पराभूत झाले कारण ते केवळ स्वतःची कातडी वाचवण्यासाठी लढत आले आहेत आणि स्वतःला वाचवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजेच रन अवे, म्हणजेच पळून जाणे होय. बट आय विल टीच देम ऑल टू फाईट फॉर फ्रान्स. पण मी त्यांना फ्रान्सचे रक्षण करायला शिकवणार आहे. दे विल ड्राईव्ह द सोल्जर्स बिफोर देम लाईक शीप. देन मग ते सैनिकांना आपल्या पुढे मेंढरासारखे हाकतील. शीप म्हणजे मेंढरासारखे हाकतील. यू अँड पॉली विल लिव्ह टू सी द डे when there will not be single England or English soldier on the soil of France. फ्रान्सच्या भूमीवर नंतर एकही इंग्रज सैनिक नसेल असा दिवस येईल आणि तुम्ही व पॉली तो नक्की पाहाल. देन रॉबर्ट टू पॉलिंजी. रॉबर्ट पॉलिंजीला उद्देशून बोलतोय. काय बोलतो बा? दिस मे ऑल बी नॉनसेन्स पॉली. तुमचं हे सर्व निरर्थक असू शकेल पॉली. But the troops might just be inspired by it, though nothing that we say seems to put any fire into them. पण आपण केलेल्या कोणत्याही प्रयत्नांनी सैनिक पेटून उठले नाहीत. कदाचित याने ते प्रेरित होतील. Even the dolphin might believe it. अगदी त्या डॉल्फिनचाही म्हणजे फ्रान्सच्या राजपुत्राचाही यावर विश्वास बसू शकेल. And if she can put some fire into him, she can put it into anybody. आणि तिने जर त्याच्यात लढावृत्ती जागृती केली तर ती कुणामध्येही प्रेरणा जागवू शकेल. रॉबर्ट पुन्हा रॉबर्ट बोलवा. टर्निंग टू जोनकडे वळून पाहतो म्हणतोय, नाव यू लिसन टू मी अँड डोंट कट इन बिफोर आय हॅव टाइम टू थिंक. आता माझे नीट ऐक आणि मला विचार करायला वेळ मिळेपर्यंत मध्येच अडथळा आणू नकोस. युअर ऑर्डर्स आर दॅट यू आर टू गो टू सिनॉन अंडर द एस्कोर्ट ऑफ दिस जंटलमन अँड 3 ऑफ हिज फ्रेंड्स. हे गृहस्थ आणि त्यांचे 3 मित्र यांच्या संरक्षणाखाली तुला शिनॉनला जायचे आहे अशी आज्ञा मी तुला देत आहे. जोन radiant clasping her hands. उल्हासित होऊन हस्तांदोलन करीत त्या बोलते बघा. काय बोलते? ओ थँक यू स्क्वायर. मी खूप आभारी आहे स्क्वायर. त्याच्यावरती पॉलिंजी बा, हाऊ इज शी टू गो बा, हाऊ इज शी टू गेट इन टू द रॉयल प्रेझेन्स. पॉलिंजी म्हणतो बा, तिला राजदरबारी प्रवेश कसा मिळवता येईल? रॉबर्ट म्हणतो बा, आय डोंट नो. मला ते माहीत नाही. हाऊ डिड शी गेट इन टू माय प्रेझेन्स. ती इथे माझ्यासमोर कशी आली? हाऊ डिड शी गेट इन टू माय प्रेझेन्स, माझ्यासमोर ती कशी आली? आय विल सेंड हर टू शिनॉन अँड शी कॅन से इट सेंट हर. मी तिला शिनॉनला पाठवले आहे असे ती सांगू शकते. देन लेट कम व्हॉट मे. त्यानंतर जे काही व्हायचे ते होईल. आय कॅन डू नो मोअर. मी याच्यापेक्षा जास्त मी त्याहून अधिक काही मी करू शकत नाही. जोन अँड द ड्रेस. आणि पोशाखाचं काय? ड्रेसचं काय? आय मे हॅव अ सोल्जर्स ड्रेस स्क्वायर. मला सैनिकाचा पोशाख घालावा लागेल स्क्वायर. रॉबर्ट, टेक व्हॉट यू प्लीज. आय वॉश माय हँड्स ऑफ इट. तुला जे हवे असेल ते घे.
माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आय वॉश माय हँड्स ऑफ इट म्हणजे माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. जोन वाईल्डली एक्साइटेड बाय हर सक्सेस. जोन जिंकल्याच्या आनंदात काय म्हणतो, कम पॉली, पॉली चल. देन शी डॅश आउट, ती निघून जाते. रॉबर्ट शेकिंग पॉलिंजीज हँड. रॉबर्ट पॉलिंजी बरोबर हस्तांदोलन करत बोलतो, काय बोलतो, गुड बाय ओल्ड मॅन, आय एम टेकिंग अ बिग चान्स. बरं आहे महाशय, मी मोठी धाडस करत आहे. फ्यू अदर मेन वुड हॅव डन इट. फारच थोड्या लोकांनी ते केलं असेल. देन बट ॲज यू से देअर इज समथिंग अनदर हर. पण तुम्ही म्हणालात ते खरे आहे, तिच्यामध्ये निश्चितच काहीतरी आहे. पॉलिंजी, येस देअर इज समथिंग अबाउट हर. गुड बाय. तो काय म्हणतो, होय तिच्यामध्ये काहीतरी विलक्षणच आहे. देन गुड बाय, बरं आहे, येतो, असं म्हणून तो निघून जातो.